नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं असून राज्यामधील सर्व नगरपालिकांचं जे मतदान आहे तर ते 2 डिसेंबर रोजी तर निकाल त्याचा 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत। आणि सर्वत्र आता नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातल्या ज्या काही तयाऱ्या आहेत तर त्या सुरू झालेल्या आहेत। आणि मी आता नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आलेलो असून या ठिकाणी ही नगरपालिका स्थापन झाल्यानंतर प्रथमच निवडणूक होणार आहेत। आपण पाहू शकतात का या ठिकाणी अनुसूचित जमातीचं आरक्षण निघालेलं असून नगराध्यक्षासाठी या ठिकाणी प्रथमच ही निवडणूक जी तर ती जनतेमधून होत आहेत। आणि या ठिकाणी 12 प्रभागांमध्ये साधारण 25 नगरसेवक जे तर ते या ठिकाणी निवडून येणार आहेत। यासाठी 36,922 इतके मतदार जे तर ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एकंदरीत या ठिकाणी जर बघितलं तर विद्यमान आमदार दिलीप बनकर आणि माजी आमदार अनिल कदम हे जे तर त्यांचं या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेले आहेत। तसंच जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे हे सुद्धा पिंपळगाव बसवंत येथे राहत आहेत। त्याच्यामुळे त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठाची तर ती पणाला लागलेली आहेत। मतदार राजा कोणाच्या पारड्यात कौल टाकणार याकडे आता संपूर्ण पिंपळगाव शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची पहिली सार्वत्रिक निवडणूक आता पार पडणार आहे। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेतील एकूण 12 प्रभागांमध्ये 25 सदस्यांसाठी ही निवडणूक प्रक्रिया असणार आहे। त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती हे आरक्षण निश्चित झालेल्या ठिकाणी थेट निवडून येणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी देखील ही निवडणूक प्रक्रिया असणार आहे। एकूण शहरामध्ये 36,922 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। यासाठीची नामनिर्देशन पत्राची प्रक्रिया ही 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया ही 18 तारखेला पार पडणार आहे। यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी निफाड श्री मंगरुळे साहेब यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभत आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी सदरची निवडणूक प्रक्रिया शांतपणे व सुरळीतपणे पार पडण्यासाठी पूर्णपणे प्रयत्नशील आहोत। उमेश पारिक, TV9 मराठी, पिंपळगाव बसवंत, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।